सर्वांना नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याद्वारे घेतले जाणारे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 चे सत्र 3 आहे. घटकाचे नाव आहे क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनीती म्हणजेच CBA 3 कॉम्पिटिटन्सी बेस्ड असेसमेंट. क्षमता आधारित मूल्यांकन ही अशी एक पद्धती आहे की जी एखाद्या व्यक्तीची कौशल्य, विशिष्ट काम करण्याची क्षमता, ज्ञान आणि अध्ययन निष्पत्ती या संबंधित क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. आता ही मूल्यांकन करण्याची पद्धती आपल्या पारंपरिक पद्धतींपेक्षा थोडीशी वेगळी आहे. क्षमता आधारित मूल्यांकनात केवळ सैद्धांतिक ज्ञानाचा विचार न करता प्रत्यक्षात कार्यक्षमता आणि सैद्धांतिक ज्ञानाचा व्यवहारात वापर करण्याची क्षमता यांचा विचार केला जातो. क्षमता आधारित मूल्यांकन पद्धतीमध्ये अध्ययन निष्पत्ती तपासण्यासाठी कार्यपद्धती विकसित केली आहे. ही कार्यपद्धती व्यक्ती क्षमतांच्या संदर्भात किती उत्तमपणे कार्य करतात हे तपासते. थोडक्यात इथून पुढे राज्य अभ्यासक्रम आराखडाच असा तयार केलेला आहे की फक्त कागदी आपण प्रश्न उत्तरं लिहितो आणि त्याच्यावरती एखाद्या विद्यार्थ्याची गुणवत्ता ठरवतो. आता तसं होणार नाही की प्रत्यक्षात त्याला किती व्यवहार ज्ञान आहे आणि तो किती कार्यक्षम आहे आणि जे ज्ञान त्याने घेतलेलं आहे ते किती योग्य प्रकारे तो उपयोगात आणतो यावर त्याचं मूल्यांकन ठरणार आहे. क्षमता आधारित मूल्यांकनात केवळ पाठांतरापेक्षा अध्ययनार्थाच्या विशिष्ट ज्ञान व कौशल्यावरील प्रभुत्वाचे मापन करतात. या SCF मध्ये पाठांतर अगदीच कालबाह्य ठरवलेलं आहे. त्यामुळे आता मुलांना पाठांतर करायला सांगायचंच नाही आहे. CBA म्हणजेच कॉम्पिटिटन्सी बेस्ड असेसमेंट या सत्राची उद्दिष्टे आहेत. 1. क्षमता आधारित मूल्यांकनासाठीची कार्यपद्धती सांगता येणे. 2. क्षमता आधारित मूल्यांकनाचे घटक सांगता येणे. 3. क्षमता आधारित मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील टप्पे सांगता येणे. 4. क्षमता आधारित मूल्यांकनाची साधने व तंत्रे सांगता येणे. आणि 5. क्षमता आधारित मूल्यांकनाचे फायदे सांगता येणे. सर्व उद्दिष्टे आपण विस्तृतपणे पाहूया. तर क्षमता आधारित मूल्यांकनासाठीची कार्यपद्धती त्यामध्ये आहे, पहिल्यांदा आपल्याला क्षमतांची निश्चिती करायची आहे. ज्या क्षमता किंवा अध्ययन निष्पत्तीशी निगडीत ज्ञान किंवा कौशल्य तपासायची आहेत त्या क्षमता आपल्याला आधी निश्चित कराव्या लागणार आहेत. त्यानंतर अध्ययन निष्पत्तीची निश्चिती करायची आहे. उपरोक्त क्षमतांचे म्हणजे ज्या क्षमता आपण निश्चित केल्यात त्याचे अध्ययन निष्पत्तीमध्ये विभाजन करणे आवश्यक आहे. त्याजोगे अपेक्षित क्षमता साध्य करणे शक्य होणार आहे. त्यानंतर मूल्यांकनाचे निकष निश्चित करणे. आता प्रत्येक मूल्यांकनाच्या प्रत्येक पद्धतीनुसार नक्की कोणती बाब तपासायची आहे त्यानुसार आपल्याला मूल्यांकनाचे निकषसुद्धा निश्चित करावयाचे आहेत. मूल्यांकनाची पद्धती निवडायची आहे. त्यानंतर समप्रमाणतेची खात्री करायची आहे. समप्रमाणता म्हणजे मूल्यांकनाची सत्यता आणि अखंडता निश्चित करण्यासाठी योग्य ते उपाय आपल्याला योजावे लागणार आहेत. त्यानंतर आहे सूचना सुस्पष्टपणे देणे. मूल्यांकनासाठी किंवा ज्या आपण सूचना वापरणार आहोत त्या अगदी स्पष्ट असल्या पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण करणाऱ्या नसाव्यात. संमिश्र म्हणजेच ब्लेंडेड पद्धतीचा वापर. सैद्धांतिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या मूल्यांकनासाठी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धती विचारात घेऊन संमिश्र पद्धतीचा आपण वापर करणार आहोत. प्रत्याभरण आणि अहवाल. आता विद्यार्थ्यांना रचनात्मक प्रत्याभरण द्यावे लागणार आहे आणि सर्वसमावेशक अहवालसुद्धा आपल्याला तयार करून ठेवावे लागणार आहेत. आणि सातत्यपूर्ण सुधारणा
नियमितपणे मूल्यांकनाचे पुनरावलोकन करावे आणि मिळालेले निष्कर्ष आणि प्रत्याभरण यानुसार गरज भासल्यास मूल्यमापनाच्या पद्धतीत बदल व सुधारणा करावी लागेल. म्हणजे जे आपलं अगोदर सातत्यपूर्ण मूल्यमापन सुरू होतं तसंच हे मूल्यांकनसुद्धा आपल्याला नियमितपणे करावं लागणार आहे आणि गरज वाटल्यास त्यात बदल किंवा सुधारणासुद्धा करावी लागणार आहे. क्षमता आधारित मूल्यांकनाचे घटक. पहिला आहे सुस्पष्ट अध्ययन निष्पत्ती. एखाद्या विशिष्ट भूमिकेत यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य, ज्ञान आणि वर्तन कोणते हे क्षमता आधारित मूल्यांकनात स्पष्टपणे मांडता येते. अध्ययन निष्पत्ती केल्या जाणाऱ्या अपेक्षांसाठी स्वतंत्र असे निदर्शक क्षमता आधारित मूल्यांकनात निश्चित केल्या जातात. दुसरा आहे मूल्यांकनासाठी रुब्रिक्स व निकष. मूल्यमापनासाठी रुब्रिक्स वापरल्याने प्रत्येक कौशल्यासाठी आवश्यक मूल्यमापन निकषांची सुस्पष्ट रूपरेषा देता येते आणि मूल्यांकनकर्त्यांना सुद्धा वस्तुनिष्ठता राखण्यात मदत होते. आवश्यक कौशल्यांच्या संपादनात विद्यार्थ्याने किती प्रगती केली हे मोजण्यासाठी एक संरचित योजना क्षमता आधारित मूल्यांकनात देता येते. तिसरा आहे यथार्थ मूल्यांकन. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या क्षमता किंवा कौशल्य ते व्यवहारात कशी वापरतात हे तपासण्यासाठी क्षमता आधारित मूल्यांकनात वास्तव किंवा अभिरूप परिस्थिती निर्माण केली जाते. त्यामुळे यथार्थ मूल्यांकन म्हणजेच वास्तव मूल्यमापन करण्यास मदत होते. चौथा आहे आवर्ती मूल्यांकन. क्षमता आधारित मूल्यांकनात ठराविक कालांतराने दिले जाणारे सातत्यपूर्ण प्रत्याभरण म्हणजेच आवर्ती मूल्यांकन. सुस्पष्ट अभिप्रायांच्या मदतीने विद्यार्थी स्वतःमधील बलस्थाने आणि सुधारणा स्वतःच ओळखू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला गती मिळते, त्यांची कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत होते आणि संपादनाच्या निदर्शक पातळीपर्यंत म्हणजेच बेंचमार्कपर्यंत पोहोचण्यास मदत होते. नेक्स्ट स्लाइड आहे क्षमता आधारित मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील टप्पे. या पद्धतीत विद्यार्थ्यांमधील क्षमतांच्या मापनाच्या तंत्रावर लक्ष दिले जाते. प्रत्येक पद्धती सर्वसमावेशक म्हणजेच 360 डिग्री मूल्यांकनासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशी विकसित करण्यात आलेली आहे. पहिली आहे स्वयंमूल्यमापन. स्वयंमूल्यमापन हा क्षमता आधारित मूल्यांकनाचा प्रारंभ बिंदू आहे. या टप्प्यावर विद्यार्थी एखाद्या विशिष्ट कौशल्याच्या किंवा अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात स्वतःच्या क्षमता स्वतःच मूल्यांकन करतात. दुसरा आहे विद्यार्थ्यांचे वर्गातील मूल्यमापन. या टप्प्यावर शिक्षक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करतात. केलेल्या कामाची गुणवत्ता, नियोजन, गटकार्य, कार्यक्षमता इत्यादी बाबींचा या मूल्यमापनात विचार होतो. तिसरा आहे विकासात्मक गरजांची ओळख. या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजे विकासात्मक गरजा आणि सुधारणेची क्षेत्रे अधोरेखित करणे. त्यानंतर चौथा टप्पा आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अध्ययन. सातत्याने शिकणे हा क्षमता आधारित मूल्यांकन प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा आहे. ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने होते. पाचवा आहे प्रत्यक्ष काम करताना सहाध्यायी अध्ययन. वास्तव परिस्थितीत कौशल्य वृद्धिंगत करणे, सहाध्यायांचे अनुकरण करणे, कामात बदल करत सर्वच कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी या टप्प्यामध्ये समावेश होतो. सहावा आहे वर्गाबाहेरील अध्ययन. यात कार्यशाळा, वेबिनार, औपचारिक अध्ययन कार्यक्रम, प्रशिक्षण यांचा समावेश वर्गाबाहेरील अध्ययनामध्ये होतो. पुनर्मूल्यांकन. आता अध्ययन पूर्ण झाल्यानंतर प्रगतीचे आणि अध्ययन कृतींच्या परिणामकारकतेचे मोजमाप करण्यासाठी पुनर्मूल्यांकन महत्त्वाचे असते. त्यामध्ये आपण पडताळा करू शकतो. सातत्यपूर्ण सुधारणा. शेवटचा टप्पा म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि सुधारणा. पुनर्मूल्यांकनानंतर कौशल्य अद्ययावत राहण्यासाठी हे चक्र पुन्हा सुरू राहील.
क्षमता आधारित मूल्यांकनाची साधने व तंत्रे. क्षमता आधारित मूल्यांकन साधनांची काही उदाहरणे दिलेली आहेत. एक आहे स्वमूल्यांकन प्रश्नावली, सेल्फ इव्हॅल्युएशन क्वेश्चननेअर. हे एक मूलभूत साधन आहे ज्याचा उपयोग कौशल्यांमधील कमतरता ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. दुसरा आहे प्रत्याभरण सर्वेक्षण म्हणजे फीडबॅक सर्वे, एक पद्धत की जे शिक्षक किंवा समुपदेशक यांच्या मदतीने केली जाऊ शकते. तिसरा आहे कौशल्य चाचणी म्हणजे स्किल टेस्ट, ज्ञान आणि कौशल्य प्रमाणित करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. चौथा आहे क्षमता आधारित मुलाखती म्हणजेच कॉम्पिटिटन्सी बेस्ड इंटरव्ह्यूज, म्हणजे विशिष्ट कौशल्य जर असतील तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्या विद्यार्थ्यांची विभागणी करण्यासाठी ही पद्धत आपण वापरू शकतो. पाचवा आहे कौशल्यातील अंतराचे विश्लेषण, स्किल्स गॅप ॲनालिसिस, म्हणजे विविध विद्यार्थ्यांमध्ये जर व्यक्तिभेद असतात ते ओळखण्यासाठी हे तंत्र आपण वापरू शकतो, स्किल्स गॅप ॲनालिसिस. सहावं आहे मानसशास्त्रीय चाचण्या, सायकोमेट्रिक टेस्ट, म्हणजे क्षमता किंवा व्यक्तिमत्वाचे गुण किंवा इतर जे मानसशास्त्रीय वैशिष्ट्ये असतात त्यांचे मूल्यांकन करणारे हे प्रमाणित मूल्यमापन साधन आहे, सायकोमेट्रिक टेस्ट. सातवा आहे ई पोर्टफोलिओ, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि त्यांनी प्राप्त केलेली कौशल्ये यांचे पुरावे गोळा करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी ई पोर्टफोलिओ आपण तयार करू शकतो. आठवा आहे अभिरूप आणि आभासी प्रयोगशाळा म्हणजेच स्टिम्युलेशन्स अँड व्हर्च्युअल लॅब्स. कौशल्यांची आवश्यकता असते ज्या क्षेत्रामध्ये, अशा क्षेत्रांचे मूल्यांकन आपण ह्या अभिरूप किंवा व्हर्च्युअल लॅब्सद्वारे करू शकतो. हा अभ्यासक्रम आराखडा अतिशय सूक्ष्म बाबींचा विचार करून खूप छान तयार करण्यात आलेला आहे. तर या क्षमता आधारित मूल्यांकनाचे फायदे आपण आता पाहूया. पहिला फायदा आहे व्यक्तिविशिष्ट शिक्षण, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या कौशल्यानुसार, आपल्या शिकण्याच्या गतीनुसार शिक्षण घेता येणार आहे. त्याची स्वतंत्र दृष्टिकोन, त्यांचा स्वतंत्र क्षमता त्यांना विकसित करता येणार आहेत. दुसरा आहे सुस्पष्ट अपेक्षा. आता ह्या क्षमता आधारित मूल्यांकनातून एखाद्या विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित आहे हे सुस्पष्टपणे मांडले जाणार आहे आणि नेमके काय अपेक्षित आहे हे समजल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या कौशल्यावर काम करायचे आणि आपल्याला कोणती पातळी गाठायची आहे याचे सुस्पष्ट आकलन होणार आहे. तिसरा फायदा आहे लवचिकता. विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने शिकण्याची, स्वतःच्या कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्याची लवचिकता या पद्धतीत मिळणार आहे. चौथा फायदा आहे अध्ययनाचा प्रशस्त मार्ग. यामध्ये व्यक्ती स्वतःच आपले कौशल्य, क्षमतांची प्रगती मापू शकतात आणि नियोजन करू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हे प्रेरणादायी सुद्धा ठरू शकते. पाचवा फायदा आहे पूर्वग्रहविरहित दृष्टिकोन. क्षमता आधारित मूल्यांकन विशिष्ट ज्ञान किंवा कौशल्य यावर प्रभुत्व मिळवण्याच्या संदर्भात असल्याने त्यामध्ये निपक्षता येते आणि समानतेला वाव देता येतो. सहावा फायदा आहे वास्तव जगाची पूर्वतयारी, म्हणजे केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांना प्राप्त ज्ञान आणि कौशल्य व्यवहारात आणून वास्तव जगासाठी आपण तयार करू शकतो. चिकित्सक विचार, समस्या निराकरण करण्यासाठी आणि जीवनात ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करण्यासाठी त्यांना आपण तयार करू शकतो. सातवा फायदा आहे सातत्यपूर्ण प्रत्याभरण आणि सुधारणा. विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रत्याभरण दिल्यामुळे ते स्वतःच्या प्रगतीचे मापन करू शकतात आणि कोणत्या क्षेत्रात सुधारण्याची गरज आहे हे देखील त्यांच्या लक्षात येते. धन्यवाद.